नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पण तरीही कुठेतरी अनोळखी वाटतो. तो सण म्हणजे किंक्रांती. चला, आज या किंक्रांतीला एका अगदी नव्या नजरेतून समजून घेऊया. हो, हाच तो प्रश्न आहे नाही का? आपण दरवर्षी हा सण साजरा करतो. हळदी कुंकू होतं, काळे कपडे घातले जातात. पण कधी विचार केलाय का की या सगळ्यामागे नक्की काय विचार आहे? का करतो आपण हे सगळं? आणि मग आणखी एक प्रश्न उभा राहतो की हा सण नक्की कोणासाठी आहे? म्हणजे देवासाठी आहे का, की संपूर्ण समाजासाठी, की फक्त फक्त महिलांसाठी? या प्रश्नांची उत्तरं शोधली ना की आपण थेट या सणाच्या मूळ भावनेपर्यंत पोहोचू. एक गोष्ट मात्र नक्की, आज आपण जी काही चर्चा करणार आहोत ती केवळ कुठेतरी वाचलेली माहिती नाहीये. ही एक जाणीव आहे जी अनुभवायची असते. चला तर मग किंक्रांतीला एका नव्या पद्धतीने समजून घ्यायला सुरुवात करूया. तर ह्या सणाच्या मुळाशी जाण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दोन महत्वाचे शब्द समजून घ्यावे लागतील. एक म्हणजे बदल आणि दुसरा म्हणजे समतोल. आता इथे ना एक खूप महत्वाचा फरक आहे. बघा, संक्रांती म्हणजे काय तर परिवर्तन, म्हणजे बदल. सूर्याची दिशा बदलते, ऋतू बदलायला लागतो, हा झाला बदल. पण मग किंक्रांती काय आहे तर त्या बदलानंतर आवश्यक असलेला समतोल म्हणजे बॅलेन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर संक्रांत म्हणजे चेंज आणि किंक्रांत म्हणजे त्या चेंजला स्टेबल करणं, बॅलेन्स करणं. आणि म्हणूनच हा संपूर्ण सण म्हणजे एक 3 दिवसांची प्रक्रिया आहे, एक प्रवास आहे. सगळ्यात आधी येते भोगी, म्हणजे जुन्या नको असलेल्या गोष्टी सोडून देणं. त्यानंतर येते संक्रांत, नव्या गोष्टींना स्वीकारणं, त्यांचं स्वागत करणं. आणि मग शेवटी येते किंक्रांत, म्हणजे जे काही नवीन आणि चांगलं आपण स्वीकारलंय त्याला आपल्या आयुष्यात स्थिर करणं, पक्क करणं. ही एक पूर्ण साखळी आहे बघितलं तर. चला, आता जरा या सणाशी जोडलेल्या प्रथांकडे वळूया आणि बघूया की त्यांच्या मागे नक्की काय अर्थ दडलाय. आणि सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, जो कदाचित सगळ्यांनाच पडत असेल, तो म्हणजे या सणाला काळा रंगच का? एवढे सगळे रंग असताना फक्त काळाच का निवडला असेल? नक्कीच काहीतरी कारण असणार यामागे. तर याचं पहिलं उत्तर मिळतं थेट विज्ञानात. आपल्याला माहीतच आहे की काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि संक्रांती येते कडक थंडीच्या दिवसांत. मग अशा वेळी शरीराला उबदार ठेवण्यासाठी, थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी काळ्या रंगापेक्षा चांगला पर्याय तो कोणता असणार? किती व्यावहारिक विचार आहे बघा. पण थांबा, यामागे फक्त वैज्ञानिक कारण नाहीये, याचं एक खूप सुंदर सामाजिक कारण सुद्धा आहे. काळा रंग हा समानतेचं प्रतीक आहे. तो कुठलाही भेदभाव करत नाही. या रंगात कोणी गरीब, श्रीमंत, मोठं लहान दिसत नाही. सगळे एका पातळीवर येतात. म्हणजे इथे दिखाव्याला शून्य महत्त्व आहे. महत्त्व आहे ते फक्त एकत्र येण्याला. आता बोलूया हळदी कुंकुवाबद्दल. हा फक्त एक विधी नाहीये, हा एक न बोललेला संवाद आहे, एक संदेश आहे. हळद कशाचं प्रतीक आहे? आरोग्याचं, शुद्धतेचं. आणि कुंकू? ते आहे आत्मविश्वासाचं, ऊर्जेचं प्रतीक. म्हणजे जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला हळदी कुंकू लावते तेव्हा ती तिला नकळतपणे शुभेच्छा देत असते की तू निरोगी राहा, आत्मविश्वासू राहा, कारण तू महत्वाची आहेस. किती सुंदर विचार आहे हा. आणि या सणात जे वाण दिलं जातं त्याचंही तसंच आहे. त्या फक्त वस्तू नसतात, त्यामागे एक सदिच्छा असते. जसं की तीळ, ते शरीराला ताकद देतात. गूळ मनाला ऊर्जा देतो. साखर नात्यांमध्ये गोडवा आणते. आणि भांडी, ती घरातल्या स्थिरतेचं प्रतीक मानली जातात. म्हणजे हे जे देणं आहे ना, हा दिखावा नाही तर समोरच्या व्यक्तीबद्दलचं शुभचिंतन आहे. आता येऊया या सणाच्या अगदी केंद्रस्थानी असलेल्या विषयाकडे. तो म्हणजे हा सण प्रामुख्याने महिलांचा सण का मानला जातो? याचं कारण असं की स्त्रीला आपल्या संस्कृतीत समाजाचा आधारस्तंभ मानलं गेले आणि हा सण त्याच आधारस्तंभांना म्हणजेच महिलांना एकत्र आणण्याचं काम करतो. आणि हे एकत्र येणं कसं असतं तर इथे कोणतीही स्पर्धा नसते. कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची चढावड नसते. इथे असतो फक्त आणि फक्त शुद्ध सहभाग आणि समानतेचा भाव. साहजिकच आहे, प्रत्येक परंपरेप्रमाणे काळानुसार किंक्रांती साजरी करण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. चला जरा पाहूया की काल काय होतं आणि आज काय आहे. पूर्वीच्या काळी या सणात एक साधेपणा होता. एकमेकींना मनापासून भेटण्यावर, जोडले जाण्यावर भर होता. आज चित्र थोडं वेगळं आहे. आज महागड्या भेटवस्तूंना महत्त्व आलंय. सोशल मीडियावर फोटो टाकून आपलं स्टेटस दाखवण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जरी सणाचं बाह्य स्वरूप बदललं असलं तरी त्याचा जो मूळ गाभा आहे, त्याचा जो आत्मा आहे, तो आजही तोच आहे. आणि हेच तर महत्त्वाचं आहे.
कारण जेव्हा आपण कोणतीही परंपरा तिच्या मागचा अर्थ समजून घेऊन पाळतो तेव्हा ती अंधश्रद्धा नाही तर आपली खरी संस्कृती बनते. तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण किंक्रांतीकडे फक्त एक सण म्हणून पाहण्यापेक्षा एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहू शकतो. ती म्हणजे काही सण हे फक्त साजरे करण्यासाठी नसतात, ते जपण्यासाठी असतात. किंक्रांती हा फक्त एका दिवसाचा उत्सव नाही आहे. ती एक आठवण आहे, एक शिकवण आहे की बदल स्वीकारून आयुष्यात समतोल कसा साधावा, एकमेकांना समानतेने कसं वागवावं. आणि हा विचार, ही मूल्य, हीच तर जपायची असतात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहत आहे.